कधी कधी घरात केलेलं छोटंसं बदल पण खूप छान वाटते. काय बदल केले हे मी तुम्हाला पुढे सांगतेस. त्या अगोदर माझं सकाळचं रुटीन शेअर करते. सर्वात अगोदर नारळ पाणी पिऊन घेतलं आणि त्यानंतर ड्रायफ्रूट खायचे होते. तर मला ड्रायफ्रूट खायला खूप जास्त कंटाळा येतो, पण काय करणार, ह्या प्रेग्नेन्सीमध्ये खावं लागते. मग ड्रायफ्रूट खाऊन घेतले. त्यानंतर श्रीजासाठी सिंपल साधी अशी खिचडी बनवून घेतली, कारण तिला अशी खिचडी खूप जास्त आवडते, त्यामुळे मी नेहमी करते तिच्यासाठी. त्यानंतर मला एक मनी प्लांटचं झाड लावायचं होतं घरामध्ये. तेच मी इकडे काढून आणलं होतं आणि हे मला काचेच्या बॉटलमध्ये पाण्यामध्ये लावायचं होतं. तर मग पाण्यामध्ये टाकून घेतलं आणि हे मला बेसिंग एरियाजवळ लावायचं होतं. तर मग तिकडेच ठेवून घेतलं. हाच होता छोटासा बदल. छोटासा होता पण खूप छान वाटत होतं. त्यानंतर पाडव्याला काही ज्वेलरी काढली होती, बांगड्या काढल्या होत्या. त्याच मला जिथच्या तिथं अरेंज करून ठेवायच्या होत्या. तर तेच काम करायला घेतलं. तर बघू शकता, एखादं काम करते आणि श्रीजा मला मदत करणार नाही असं होणार नाही. तिची पण लुडबुड चाललीच होती आणि हे ज्वेलरीच्या वस्तू जिथच्या तिथं ठेवल्या तरच त्या आपल्याला वेळेला भेटतात, नाही तर भेटत नाही. मग माझं सामान पण अरेंज करून झालं. त्यानंतर माझं काही मिशोचा एक पार्सल आला होता, तोच मी इकडे ओपन केला. तर मिशोवरून मी काही ड्रेस बोलावले होते, म्हणजे मॅटर्निटी गाऊन, तेच इकडे आले होते. कॉम्बो होता. तर पहिला ड्रेस असा होता. तर ड्रेस तर खूप छान आले होते, ते बघू शकता. मला तर खूप जास्त आवडले आणि क्वालिटी पण छान होती प्राईसच्या मानाने. आणि 4 ड्रेसचा कॉम्बो होता. लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मला पायाला तेल लावायचं होतं, तर मी इकडे तेल लावायला घेतली. तर श्रीजा म्हणाली मीच लावून देते, कारण तिलाच सर्वात जास्त माझी काळजी असते. तर बघू शकता, या पद्धतीनं मला ती तेल लावून देत होती आणि ती अशी चोडून देत होती. तर मला खूप भारी वाटत होतं. तर असा गेला आजचा दिवस. तर व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मला फॉलो करा. बाय.